गुड मॉर्निंग. चला सगळ्यांनी अटेंडन्स लावून घ्या पटकन. आज ईव्हीएसचं लेक्चर आहे. सगळ्यांना माहिती आहे ईव्हीएसचा क्लास आहे. सगळ्यांनी ईव्हीएसचं टेक्स्टबुक ओपन करायचंय. चला. सगळ्यांना स्क्रीन दिसते का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, थँक्यू. गुड मॉर्निंग. चला सगळ्यांनी अटेंडन्स लावून झाले. ईव्हीएसचं टेक्स्टबुक ओपन केलं सगळ्यांनी? ओके, चलिए हम लोग स्टार्ट करते हैं. आज हम लोग पढ़ने वाले न्यू लेसन. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. लेसन नंबर 17, पर्ली टीथ अँड हेल्दी बॉडी. ओके, तर आज आपण न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. लेसन नंबर 17, पर्ली टीथ अँड हेल्दी बॉडी. ओके, लास्ट टाइम आपण सेन्सरी ऑर्गन्स बद्दल शिकलो होतो आणि आता या लेसन मध्ये आपल्याला टीथ बद्दल शिकायचंय. ओके, आणि हेल्दी बॉडी. आता पर्ली टीथ म्हणजे काय? पर्ली टीथ यानी सुंदर दात. ओके, और हेल्दी बॉडी म्हणजे स्वच्छ शरीर. तो पर्ली टीथ हेल्दी बॉडी. ओके, चलिए स्टार्ट करते हैं. सब लोगों को मेरी आवाज सुनाई दे रही है ना अच्छी तरह से? सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय ना माझा? ओके, चलिए, थैंक यू. पर्ली टीथ हेल्दी बॉडी. कैन यू टेल? आप लोग बता सकते हो क्या? तुम्ही सांगू शकता का? हाउ मेनी चिल्ड्रन इन युअर क्लास हैव लॉस्ट टीथ, हैव लॉस्ट अ टूथ और टू? तर आप लोग बता सकते हो का अपने क्लास में, स्कूल में, अपने क्लास में जो कितने भी चिल्ड्रन पढ़ते हैं आपके साथ, बच्चे पढ़ते हैं, तो उनके दांत गिर गए क्या? तर कोण सांगू शकता का तुमच्या वर्गातल्या किती जणांचे दात पडले आहेत? ओके, तो ऐसा आप लोगों को क्वेश्चन पूछा है. विल दोज हैव विल दोज हु हैव लॉस्ट सम टीथ गेट न्यू वन्स? आता ज्यांचे दात पडले त्यांना नवे दात आलेत का, येतील का? हे तुम्हाला विचारलंय. काय क्वेश्चन विचारलंय बघा. आता ज्यांचे दात पडले त्यांना नवे दात येतील का? जिनके दात गिरे उनके उनको नए दात आ जाएंगे क्या? ऐसे पूछा आप लोगों को. पीपल लॉस्ट देयर टीथ when they grow old. Do they also get new teeth? बघा आता इथे काय क्वेश्चन विचारलंय. जे काही आजीचे आजोबांचे सगळे दात पडतात मग त्यांना पुन्हा नवे दात येतात का? तो पूछते की हमारे जैसे दात गिरते हैं. ओके, आपले जसे दात जेव्हा तुम्ही लहान असता तुमचे दात पडता तेव्हा तुम्हाला नवीन दात येतो ना. तर तसेच तुमच्या आजी आजोबांचे समजा सगळे दात पडले असतील आता, तो त्यांचे परत नवीन दांत येतील का? हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. तो जैसे आप लोगों के बचपन में टूथ लॉस्ट होता है, दांत गिरता है, तो आप लोगों को नया दांत आ जाता है, आता है ना. तो वैसे अब आपके जो दादी और दादाजी होते हैं तो उनके अभी सारे दांत गिर गए होंगे तो उनको नए दांत आ जाएंगे क्या? ऐसे आप लोगों को क्वेश्चन पूछा है. तो इस सब क्वेश्चन के आंसर इस लेसन में दिए हुए हैं. या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर या लेसन मध्ये आहेत. ओके, तर चला आपण बघूया हा लेसन. सगळ्यांना क्वेश्चन कळाले का फर्स्ट वाले? क्वेश्चन कळाले सगळ्यांना? फर्स्ट क्वेश्चन कळाले सगळ्यांना? ओके, चलिए. तो देखिए क्या यहाँ पे क्या पॉइंट है. ग्रैंडफादर्स न्यू टीथ. तो शुभा ग्रैंडफादर न्यू टीथ. तो जो ग्रैंडफादर है यहाँ पे, इस जो लड़का दिख रहा है यहाँ पे, उसके वो ग्रैंडफादर है, उनके न्यू टीथ कैसे आए?
आए है क्या या बिटा ये हम लोग देखने वाले. ओके. तर इथे जो मुलगा आहे त्याचे जे आजोबा आहे त्याचे नवीन दात, त्यांच्या नवीन दाताची काय गोष्ट आहे ते आपल्याला बघायची. ओके. वी हॅड ऑल गॅदर टू प्ले इन द इव्हिनिंग. सुभाष हॅड नॉट कम. बघा, तर आमच्या सगळे कंपाऊंड मधले समजा आईतली सगळी मुलं आम्ही संध्याकाळी खेळायला जमली होती, पण सुभाष आला नव्हता. तो हम लोग सब हमारे यहाँ के सब जो चिल्ड्रंस थे वो सब हम लोग खेलने के लिए खेलने के लिए हम लोग इकट्ठा हुए थे, पर सुभाष नहीं आया था. ही हैड वन ही हैड गॉन विथ हिज ग्रँडपा टू द डेंटिस्ट. तर तो कुठे गेला होता? त्यांच्या आजोबांच्या बरोबर बाहेर गेला होता, डॉक्टरांकडे गेला होता, दाताच्या डॉक्टरांकडे गेला होता. 3 months ago grandpa teeth had all been removed. He was to get a new dentures today. बघा, तर 3 महिन्यापूर्वी त्या आजोबांचे सगळे दात काढून टाकले होते आणि आज त्यांना नवीन ते दाताचं असतं ना, कवळी बोलतात त्याला, ते मिळणार होती, नवीन दात भेटणार होते त्यांना. तो देखिए 3 मंथ पहले थ्री 3 मंथ पहले उनको उनके जो ग्रैंडपा थे, उनके जो दादाजी थे, उनके सारे दांत निकाल दिए गए थे और आज हम उनको नए दांत पिटाने वाले थे. मोनिका ताई टोल्ड अस such a dentures look like a real but the teeth are actually false. तर मोनिका ताई काय म्हणाली की ही जे नकली दात असतात ते लावलेले ते फक्त दिसायला खरे दिसतात, पण ते दात खोटे असतात. ओके. तर जो मोनिका ताई है वो क्या बोल रहे, वो जो बिठाते हैं ना दांत का, डेंचर्स उसको बोलते हैं, कौवी, तो वो दिखने के लिए क्या लगता है, रियल लगता है, पर वो उनके जो दांत होते हैं वो कैसे होते हैं, नकली होते हैं. Ahmad, who was in the first standard, promptly said, asked, "Why get false teeth?" जो अहमद आहे त्याने काय विचारलं, नवीन कवी कशासाठी? ते जे नवीन बसवलं होतं ते कशासाठी बसवलं त्यांनी, असं त्यांनी विचारलं अहमदने. जो अहमद है उसने पूछा क्वेश्चन, वो फर्स्ट स्टैंडर्ड में है, उसने क्वेश्चन पूछा कि वो क्यों बिठाया उनका उनको नए दांत. तो my brother teeth also failed, but they all grew again. Won't Subhash grandpa get new ones like him? ते बघा, तर त्यांनी काय सांगितलं, माझा जो दादा आहे, अहमद काय बोलतो, माझा जो दादा आहे त्याचा सुद्धा दात एक पडला होता, मग त्याचे दात सगळे आले परत, मग त्यांच्या सुभाषच्या आजोबांचं परत दात का नाही येणार. देखिए यहाँ पे क्या बोला है, यहाँ पे जो अहमद है वो बोलता है कि मेरे ब्रदर है, मेरा भाई है, उसके भी दांत सब गिर गए थे और उसको नहीं आ गए, पर सुभाष के ग्रैंडपा को क्यों नहीं आएंगे. देखिए, तो दैट मेड एवरीवन लाफ. तो हे सारे ऐकून सारे जण हसले. तो ये जो बात इसने कही अहमद ने, छोटा था ना वो फर्स्ट स्टैंडर्ड में, तो उसने जो, उसको क्या पता तो सब लोग हंसने पड़ गए. मोनिका ताई एक्सप्लेन टू अहमद. देखिए अब मोनिका ताई ने क्या एक्सप्लेन किया, आता मोनिका ताईने काय समजवलं अहमदला, बघूया आपण. ओके. द टीथ दॅट वी गेट वेन वी आर बेबीज आर कॉल्ड मिल्क टीथ. आता जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा लहानपणी आपले जे दात असतात त्याला काय बोलतात, दुधाचे दात बोलतात. ओके. जब हम लोग बेबीज होते हैं. ओके. और जब हम लोगों को बेबीज हम लोगों को टीथ आते हैं, वो फर्स्ट वाले टीथ उनको क्या बोलते हैं, मिल्क टीथ. ओके. दस दे स्टार्ट फॉलिंग व्हेन वी आर 7 और 8 years ओल्ड. हम लोग जब 7 और 8 years के होते तभी वो दात गिरना शुरू हो जाते. आपण जेव्हा 7-8 वर्षाचे होतो तेव्हा ते दुधाचे दात पडतात. आफ्टर दॅट वी गेट न्यू दात टीथ वन्स अगेन, आणि त्याच्यानंतर आपल्याला न्यू दात येतात, पुन्हा दात येतात. दीज आर कॉल्ड परमनंट टीथ. आणि जे नवीन दुधाचे दात पडल्यानंतर जे दात येतात त्यांना बोलतात परमनंट, कायम दात. ओके. त्याला बोलतात परमनंट टीथ. These are called permanent teeth. When these teeth fall, we don't get any new ones. देखिए, एक बार जो परमानेंट टीथ गिर गया तो हम लोगों को फिर से वो टीथ नहीं आता. ओके.
समज में आया? आता जेव्हा आपले जे परमनंट टीथ पडतात, कायम दात पडले, तर आपल्याला पुन्हा दात येत नाही. बालू वंडर, सो व्हॉट इफ यू डोंट गेट न्यू टीथ अगेन, वाय शुड वी गेट फॉल्स वन? तर बाळू म्हणाला, का आपल्याला नाही आले तर नाही आले, तर खोट्या दाताची कशाला आपण ते लावून घ्यायचे, नकली दात कशाला लावून घ्यायचे, असा बाळू म्हणाला. देखिए यहाँ पे बालू ने क्या कहा कि नहीं आए तो नहीं आए दांत, क्या होता है नहीं आए तो दांत, क्यों नकली दांत बिठा के लेने का, ऐसे उसने बोला. मोनिका ताई सेड, Balu, you are in a third standard, aren't you? Several of your classmates must have lost their teeth, and you have also lost one. Some, don't you have trouble eating and talking? बघा, मोनिका ताई काय बोलली की तू तिसरीत आहेस ना, तुझ्या वर्गातल्या पण 10-12 जणांचे काय पडले असतील, दात पडले असतील, आणि तुझेही दात पडले आहेत ना, तर दात पडल्यावर तुला खाताना आणि बोलताना त्रास होतो ना. बघा, मोनिका ताईंनी ती त्याला काय बोलली, बघा दात पडल्यानंतर सगळ्यांना त्रास होतो, खाताना बोलताना सुद्धा, म्हणून मोनिका ताई बोलली तू असा कसा बोलू शकतोस, तुझा पण दात पडलाय ना, मग तुला त्रास नाही होत का दात पडल्यावर, खाताना आणि काही पिताना बोलताना. तो देखिए यहाँ पे मोनिका ताई ने बालू को क्या बोला, तो थर्ड स्टैंडर्ड में है ना, तो भी और तेरे क्लासमेट के कुछ कुछ क्लासमेट के दांत गिर गए, तेरा भी गिर गया दिख रहा है ऐसे, तो पर तुझे कुछ परेशानी नहीं हो रही है खाते समय बोलते समय. देन बालू रिमेम्बर, ओ यस यू आर राइट, आई लव गवास बट नाउ आई कांट ईट देम. देखिए तो इसने क्या बोला, मला पेरू खायला खूप आवडतो. बालू ने क्या कहा, मुझे पेरू खाना गवा खाना बहुत अच्छा लगता है, पर अभी नहीं खा सकता क्योंकि उसके दांत गिर गए, है ना. Mary teased him, and you know Balu can't say sh either. His front teeth are missing. When he tries, it sounds like a whistle. बघा, आणि जी मॅरी आहे ती त्याला चिडवत होती. ती काय बोलत होती, आणि बाळूला श सुद्धा बोलता येत नाही, कारण त्याचा पुढचाच दात पडलाय. बघा इथे दिसते ना तुम्हाला, त्याचा इथला समोरचाच दात पडलाय, आणि तो जेव्हा श बोलायला जातो त्याची शिट्टी वाजते. तो देखिए यहाँ पे जो बालू है उसको श भी बोलने के लिए तकलीफ हो रही है, क्योंकि उसका आगे का दांत ही गिर गया है, तो जब भी वो श बोलता है उसकी शिट्टी जैसी आवाज निकलती है. एवरीवन लाफ अगेन, सब लोग फिर से हंसने लगे जोर जोर से. नाउ यू नो व्हाट इज इम्पोर्ट व्हाई इट इज इम्पॉर्टंट टू लुक आफ्टर परमनंट टीथ, सेड मोनिका ताई वाइजली. मोनिका ताई काय बोलली, आता आता तुम्हाला सगळ्यांना समजलं ना की आपलं जे परमनंट टीथ आहे त्याची आपण काळजी का घेणं गरजेचं आहे, क्यों हम लोगों को हमारे परमानेंट की केयर लेनी चाहिए, क्योंकि एक बार वो गिर गए तो हम लोगों को फिर से नहीं आते. जस्ट देन सुभाष एंड हिज ग्रैंडपा रिटर्न. ग्रैंडपा स्माइल एट अस, हिज न्यू डेंचर्स वेअर शायनिंग ब्राईट. आता ते हे सगळेजण बोलत असतात तेव्हा तेवढ्यात सुभाष आणि आजोबा परत येतात, आणि आजोबा असतात ते सुभाषचे, ते सगळींकडे मुलांकडे बघून हसतात, आणि त्यांचे जे नवीन दात होते ते मस्तपैकी चमकत होते. बघा इथे पिक्चर मध्ये दिसतंय तुम्हाला. तर सगळ्यांना कळालं, फर्स्ट वाला स्टोरी कळाली, ग्रँडपा न्यूज तिची, सुभाषच्या ग्रँडपाची सगळ्यांना स्टोरी कळाली का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर सगळ्यांना कळलं का परमनंट ती केअर घेणे गरजेचं आहे. आणि सगळ्या लहान असताना आपल्याला कुठले टीथ येतात, मिल्क टीथ येतात. ओके, आणि ते मिल्क टीथ पडल्यानंतर तुमचे आता तुम्हाला जे टीथ येतील त्याला बोलायचं तुम्ही परमनंट टीथ, आणि त्या टीथची तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची. ओके, कारण परमनंट टीथ एकदा पडले तर तुम्हाला न्यू टीथ येणार नाही, तुम्हाला या सुभाषच्या आजोबांसारखा नकली दात बसवावा लागेल. कळालं सगळ्यांना. चला त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट काय दिलंय. कैन यू टेल, आप लोग बता सकते हो, मेनी पीपल लॉस देयर टीथ व्हेन दे ग्रो ओल्ड, बट सम पीपल लॉस देयर परमनंट टीथ क्वाइट अर्ली, व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट. बघा आता आपण कधी असं ऐकलंय,
असं बघितलंय की म्हातारपणी खूप जणांचे दात पडतात म्हातारे झाले की, पण काही जणांचे कायमचे दात सुद्धा खूप आधी पडतात, मग त्यांचं काय कारण असणार? हम लोगों ने अभी देखा ना, जो ओल्ड होते हैं, बूढ़े होते हैं, उनके दांत सब गिरते हैं ओल्ड होने के बाद। पर कभी कभी आप लोगों ने ऐसा भी देखा होगा कि कुछ लोग बूढ़े भी नहीं हुए तो भी उनके सारे दांत गिर गए। तो उनका क्या रीजन होगा, उनके पीछे का दांत गिरने का क्या रीजन होगा? तो देखिए, उसका आंसर नीचे दिया हुआ है, त्याचा आंसर खाली दिलाय। तो क्या करना चाहिए हम लोगों को? टेकिंग केयर ऑफ अवर टीथ, आपल्या दाताची काळजी घ्यायला पाहिजे। हमारे जो दांत है, टीथ है, उनकी अच्छी तरह से केयर लेनी चाहिए। तो देखिए कैसे केयर लेनी चाहिए। आफ्टर ईटिंग समथिंग वी शुड वॉश अवर माउथ, स्क्रब अवर टीथ इनसाइड अँड आउटसाइड विथ अ फिंगर। बघा काय करायचंय, आपण काही खाल्लं तर आपलं तोंड धुवायचंय, चूळ भरायची आहे, ओके। दातावरून आतून आणि बाहेरून बोट फिरवायचं आहे। तो देखिए यहाँ पे क्या बोला है, कैसे हम लोग हमारे टीथ की केयर लेनी है। आप लोग कुछ भी खाते हो तो आप लोगों को क्या करना है, बाद में अपना मुंह धोना है, ओके। फिंगर से हमारे टीथ को अच्छी तरह से अंदर से और बाहर से क्या करना है, वॉश करना है, स्क्रब करना है। We should swill plenty of water in our mouth and rinse it well 4 or 5 times। आणि काय करायचं, दिवसातून 5-6 वेळा चूळ भरायची आहे, ओके। तो क्या क्या करना है, जो पानी है वो मुंह में लेना है और दिन में 4-5 टाइम्स हम लोगों को क्या करना है, वो पूरा हमारा मुंह क्लीन करना है, ओके। उसके बाद देखिए क्या बोला है यहाँ पे, देखिए वो जो वुमेन है वो कर रही है, उसने पहले कुछ खाया है, बाद में वो अपना दांत साफ कर रही है, ओके। ऐसे करना है आप लोगों को। नेक्स्ट, इफ वी डू नॉट डू दैट पार्टिकल ऑफ फूड रिमेन इन द माउथ। आप लोगों ने ऐसा नहीं किया तो हम लोग जो भी खाते हैं उसके जो पार्टिकल्स होते हैं फूड के, वो हमारे माउथ में रह जाते। तर आपण असं नाही केलं तर काय होतं, कधी आपण जे फूड खातो, अन्न खातो, त्याचे कण तोंडातच राहतात। दे स्टिक टू आवर टीथ अँड टंग, और हमारे दांत और जो हमारी टंग होती है उसको चिकट के बेस्ट भेटती है, स्टिक करके भेटती है। तर आपल्या दाताला आणि जिभेला ते चिटकून बसतात। दे गेट स्टक इन बिटवीन द टीथ, इफ दे रिमेन देअर द टीथ बिगेन टू रूट बघा। तर ते काय करतात, आपल्या दातामध्ये कधी कधी आपण काय खाल्लं तर आपल्या दातामध्ये सुद्धा जाऊन बसतं ना, दाताच्या फटीमध्ये जाऊन अडकतात, आणि ते तसंच ठेवलं तर ते काय करतात, तोंडामध्ये कुजतात, ओके। Then we get a bad breath, that is the mouth smell bad. If this happens often, the gums are also affected. They may ooze blood and pus. These foul substances go to into stomach, then we can fall ill। बघा, तर काय होतं, हे जे आपल्या दातामध्ये जे पार्ट कण अडकतात अन्नाचे, तर ते काय करतात, कुजतात खूप दिवस राहिले तर, जर तुम्ही पटकन ब्रश नाही केला तर। आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तोंडाला घाण वास येतो। आणि मग हे जर नेहमी असं झालं तर तुमच्या हिरड्या काय होतात, खराब होतात, आणि मग हिरड्यामधून काय येतं, रक्त यायला सुरुवात होतो। आणि मग हे जर रक्त वगैरे घाण दातातली जर पोटामध्ये गेली तर आपल्याला पोटाचा विकार होतो। तो देखिए यहाँ पे क्या बोला है, हम लोगों ने अच्छी तरह से टीथ ब्रश नहीं किया तो जो फूड के पार्टिकल्स होते हैं वो मुंह में ही रह जाते हैं, और उससे क्या होता है, हमारा दांत सड़ जाता है, ओके। और हमारे जो रूट गम्स होते हैं, टूथ गम्स होते हैं, उसको भी अफेक्ट करते हैं वो, ओके। Because of rotting, because of rotting particles in the mouth, our teeth decay. Slowly the teeth become lost and in the end they fall। बघा, आणि असंच जे पार्टिकल्स आहेत, अन्नाचे कण आहेत, ते तोंडात राहिले तर त्याचे दातावर परिणाम होतात आणि दात किडायला लागतात, आणि मग असे हात हळूहळू दात हालायला लागतात आणि शेवटी ते सगळे पडतात। We must avoid this
For that, we must brush our teeth in the morning and before going to the bed at night. We must also clean our gums and tongue. बघा, तर तुमचे दात चांगले राहण्यासाठी तर तुम्हाला काय केलं पाहिजे? तुम्ही ब्रश केलं पाहिजे रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी. आणि तुमच्या जीभ आणि हिरड्या सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचे. देखिए, तो ये सब जो ऊपर हमारे दांत को जो कुछ हानि होती है, दांत हमारे गिरते हैं, दांत अ, होते हैं, वो ये सब नहीं होने के लिए हम लोगों को क्या करना चाहिए? ब्रश करना चाहिए सुबह मॉर्निंग में और रात को सोने को जाने जाने से पहले. ओके. नीम और बाबुल स्टिक आर समटाइम्स यूज फॉर क्लीनिंग टीथ. तो पहले देखिए क्या कब अभी भी वो जो नीम होती है और जो बाबुल की स्टिक होते हैं वो टीथ क्लीन करने के लिए यूज करते हैं. सम पीपल बाय टूथ पाउडर फ्रॉम द मार्केट और मेक इट एट होम. तो कुछ लोग जो ब्रश जो टूथ पाउडर होती है वो कभी मार्केट से लाते हैं तो कभी घर पे ही तैयार करते हैं. मेनी पीपल यूज टूथब्रश एंड टूथपेस्ट. और कुछ लोग टूथब्रश और टूथपेस्ट यूज करते हैं. देखिए, तर इथे बघा काय सांगितलंय, काही जण काय करतात, यूज करतात दात क्लीन करण्यासाठी. तर जे बाबुलची स्टिक असते, नीमची स्टिक असते ती यूज करतात, काड्या कडुनिंबाच्या आणि बाबळीच्या. काही जण काय करतात, मार्केटमधून दंतमंजन आणतात, नाहीतर काही जण घरी बनवतात. आणि और कुछ लोग टूथब्रश और टूथपेस्ट का इस्तेमाल करते. ओके. Neem and babul sticks are home or homemade tooth powders do not clean well from the gaps between our teeth. Also, tooth powder can be rough, while the neem or babul sticks are hard. They can injure our gums. बघा, तर काही जण हे बाबळीचे, कडुलिंबाचे दंतमंजन यूज करतात, पण ते आपल्या दात पूर्णपणे काय क्लीन करत नाही. दाताच्या फटीस आपल्या पूर्णपणे त्या क्लीन करत नाही. आणि त्या ज्या काट्या असतात बाबळीच्या आणि नीमच्या, त्या खूप हे असतात, रफ असतात, रखरखीत असतात. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या ज्या हिरड्या आहेत त्यांना त्रास होतो. ओके. तो देखिए यहाँ पे जो नीम और बाबुल के स्टिक्स यूज करते हैं क्लीन टीथ क्लीन करने के लिए, उससे हमारे टीथ अच्छी तरह से क्लीन नहीं होते. ओके. और जो वो जो स्टिक्स होते हैं वो बहुत रफ होते हैं ना, उससे हमारे जो गम्स होते हैं वो इंज्योर हो सकते हैं. ओके. Using brush or toothpaste, we can clean the gaps between the teeth properly. Besides, the foam of toothpaste helps the particles stuck between teeth to come loose and get washed away. बघा, आणि जर आपण ब्रश आणि टूथपेस्ट वापरली तर आपल्या दातामधल्या फटी सुद्धा नीट स्वच्छ करता येतात. शिवाय पेस्टचा जो फेस असतो तो त्याच्यामुळे जे दातातल्या अडकलेले जे कण असतात, फटीमध्ये जे अडकलेले कण असतात ते बाहेर पडतात, बाहर पड़ायला मदद होते. ओके. तो जो हमारे हम लोग जो टूथपेस्ट और ब्रश यूज करते हैं उससे क्या होता है, ब्रश से हमारा जो कुछ भी पार्टिकल्स दांत में फंसा होगा वो बाहर निकलता है आसानी से. ओके. और जो टूथपेस्ट का वो जो फोम होता है उससे भी जो पार्टिकल्स होते हैं वो भी बाहर निकलते हैं. सगळ्यांना कळालं कसं टेक केअर घ्यायची टीथची? सब लोगों को समझ में आया? ओके, चलिए नेक्स्ट क्या बोला है देखते. यूज युअर ब्रेन पॉवर. इथे तुमचं जरा डोकं लावून काय क्वेश्चन विचारलंय? विच इज द बेस्ट मेथड ऑफ वॉशिंग युअर टीथ माउथ क्लीन? वाय? तर तुमची तोंड धुण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती आणि का? ओके. आप लोगों को क्या क्वेश्चन पूछा है? आप लोगों की मुंह मीन्स जो हमारे टीथ वॉश करने की बेस्ट मेथड कौन सी है और क्यों है वो बेस्ट मेथड, ऐसे आप लोगों को पूछा है. ओके. तो देखिए नीचे उसका आंसर भी मिल जाएगा. तर बघा, आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला? वाय मस्ट वी वॉश अवर हँड्स बिफोर वी ईट? आपल्याला काही खायच्या आधी हात का धुवावं लागतं, का धुवायचे ते त्यांनी सांगितलेलं आहे. ओके.
तो कुछ भी खाने से पहले हम लोग हैंड वॉश करते हैं ना, तो वो क्यों करना चाहिए? वो इसका हम लोगों को कुछ एक्सपेरिमेंट करके दिखाया है यहाँ पे, देखिए। ट्राय दिस, इथे एक ऍक्टिव्हिटी केलेली आहे। टेक अ ग्लास बीकर हाफ फुल ऑफ वॉटर। तर तुम्हाला एक बीकर घ्यायचंय, ग्लास बीकर, भांड घ्यायचंय काचेचं, त्याच्यामध्ये काय करायचंय, पाणी घ्यायचंय अर्ध भरेल इतकं। टेल एनी स्टुडंट ऑफ युअर क्लास टू वॉश हिज और हर हँड इन द बीकर ऑफ वॉटर। आणि तुमच्या क्लास मधले जे वर्गातली जी मुलं असतील त्यांच्यातल्या कोणाला तरी सांगायचं हात धुवायला त्या भांड्यामध्ये। देन लुक ॲट हिज और हर हँड, आणि नंतर तुम्ही त्याचा हात बघायचा, ऑब्झर्व करायचंय। सी इफ द वॉटर इन द बिकम हॅज चेंज इन एनी वे। तर तुम्हाला त्या जे भांड्यातलं पाणी आहे त्याच्यातला काय फरक पडला है का, ते सुद्धा बघायचं आहे। ओके, तो देखिए यहाँ पे क्या करना है, पहले आप लोगों को एक कांच ग्लास का बर्तन लेना है, कांच का, उसमें पानी भरना है हाफ, और बाद में आप लोगों के क्लास में से किसी को उसमें हाथ धोने के लिए कहा कहना है, और बाद में देखना है वो पानी का क्या चेंज हुआ है, उस पानी में क्या चेंज हुआ है वो आप लोगों को देखना है। ओके, तो व्हाट डू यू सी, आप लोगों को क्या दिखाई दे रहा है? माइक ऑफ करायचं आहे, माइक ऑफ करायचंय, कोणीही माइक ऑन करायचा नाहीये। तो आप लोगों को क्या दिखाई दे रहा है, देखिए यहाँ पे, द हैंड दैट वेयर वॉश इन द बिकम क्लीन। तो जिसने हाथ धोए, ओके, जिसने हाथ धोए उसका हाथ उसका हाथ अच्छी तरह से साफ हो गया। ओके, तर ज्यांनी त्या पाण्यामध्ये हात धुतले त्याचा हात स्वच्छ झाला। द वॉटर इन द बीकर लुक्स स्लाइटली मडी, यू विल फाइंड दॅट द सम थिंग हॅपन नो मॅटर विच ऑफ युअर क्लासमेट ट्रायज दिस। बघा काय झालं मग नंतर, अं, त्याच्यातलं जे पाणी होतं ते काय झालं, त्याच्यातलं जे पाणी होतं ते गढूळ झालं, खराब झालं। त्याचा हात तर स्वच्छ झाला, पण त्याच्या जे हात होत त्याचं जे पाणी होतं ते खराब झालं। आता तुम्हाला तुमच्या वर्गातली कोणी हात धुतला तरी हेच आढळून आले असते। ओके, व्हाट डज दिस टेल अस, या इसमें से हम लोगों को क्या समझता है? ऑल डे while playing or working our hands become dirty, so we must wash our hands before we eat। तर आपण दिवसभरात खूप सारे काम करतो, तर त्या कामाने काय होतात, आपले हात डर्टी होतात, खराब होतात, म्हणून आपण जेवायच्या आधी आपले हात धुवायला पाहिजे। तो सब लोगों को समझ में आई इस एक्टिविटी से, क्या समझा? तो हम लोग दिन भर काम करते रहते, कुछ भी चीजों को हाथ लगाते रहते, उससे हमारे हाथ क्या हो जाते हैं, खराब हो जाते, डर्टी हो जाते। तो इसलिए हम लोगों को खाने से पहले क्या करना चाहिए, हाथ धोना चाहिए। तो सगळ्यांना कळालं का ऍक्टिव्हिटी? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, ऍक्टिव्हिटी कळाली सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट पार्ट बघूया काय सांगितलंय। डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, समटाइम्स वेन वी गेट स्क्रॅचेस और अ वाउंड that bleeds, people apply wet mud to the injury, but it is wrong to do so. It infects the cut or wound which may start oozing pus। बघा, तर तुम्ही कधी असं ऐकलं असेल की कुठे खरचटलं आणि कधी जखम झाली तर खूप जण त्याच्यावर काय करतात, ओली माती टाकतात। ओके, कुठे खरचटलं त्याच्यातनं रक्त वगैरे बाहेर येत असेल तर काही जण काय करतात की त्याच्यावर जी ओली माती असते ती लावतात, पण ते चुकीचं आहे। का चुकीचं आहे? त्याच्यामुळे काय होतं, जी आपल्याला जखम झाली आहे त्याच्यावर काय होऊ शकतं, आता जे मातीतले किटाणू असतील त्या जखमेच्या किटाणूवर काय होतील, अफेक्ट होतील, होतील ना, आणि त्याच्यामुळे काय होतं, जखमेमध्ये पू तयार होतो। ओजिंग पस म्हणजे काय, पू तयार होतो। तो सब लोगों को समझ में आया? ऐसा नहीं करना चाहिए। देखिए कब जो जो लोग होते हैं, कुछ लोग वो क्या करते हैं, जब उनको कुछ इंजुरी आता है, वहां से ब्लीडिंग होता है, तो वो क्या करते हैं, उस पर जो
मड होती है, मिट्टी होती है, ओली मिट्टी लगाते हैं। पर ये करना बहुत बुरी गलत बात है, क्योंकि उससे हमारे जो इंजुरी है उस पे अफेक्ट होता है। ओके। नेक्स्ट, कीपिंग आवर बॉडी क्लीन। तो देखिए हम लोगों ने अभी तक टीथ के बारे में पढ़ा, परली टीथ। अब हम लोगों को हेल्दी बॉडी के बारे में पढ़ना आहे ना, हमारे लेसन का नाम आहे परली टीथ अँड हर हेल्दी बॉडी। तर आता आपल्याला हेल्दी बॉडी, आपल्या शरीराला कसं क्लीन ठेवायचं, बॉडीला कसं क्लीन ठेवायचंय ते बघायचं. ओके. रिमेंबर, इट इज फॉर अस टू कीप आवर बॉडी क्लीन. If we eat with unclean hands, the dirt on the hands goes into our stomach. We can get stomach upset. So we must not forget to wash our hands before we begin to eat. बघा, लक्षात ठेवा, आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवू शकतो. हमारे बॉडी को क्लीन हम लोग ही रख सकते हैं. कैसे? जब हम लोगों ने डर्टी हैंड से खाना खाया, तो वो जो डर्ट होती है हैंड पे, वो क्या उस फूड पे लगती है, और वो फूड हम लोग खाते हैं तो माउथ से हमारे स्टमक में जाती है, और फिर हम लोगों को होता है, स्टमक स्टमक दर्द होता है ना, स्टमक हमारा क्या होता है, स्टमक एक्ट होता है हमारा हमारा इसलिए कभी भी खाना खाने से पहले, कुछ भी खाने से पहले हम लोगों को क्या करना चाहिए, हात धुवणं चाहिए. तर बघा इथे काय सांगितलंय, लक्षात ठेवा, आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवू शकतो. जर तुम्ही घाणेरड्या हाताने जेवण केले तर ती घाण पोटामध्ये जाते आणि तुमचं पोट बिघडतं. म्हणून जेवायला सुरुवात करायच्या आधी आठवणीने हात स्वच्छ धुवायला पाहिजे. जस्ट ॲज इट इज रिमेंबर टू कीप आवर टीथ क्लीन, इट इज इम्पॉर्टंट टू कीप आवर हेअर नेल्स अँड नेल्स क्लीन टू. तर जसं आपल्या दाताची आपण केअर घेतली पाहिजे, स्वच्छता, दात जसे स्वच्छ ठेवले पाहिजे, तसंच आपले जे केस आहे आणि नख आहे ते सुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजे. हम लोग जैसे हमारे टीथ की केयर लेती है, वैसे ही हमारे जो हेयर्स है और नेल्स है उनको भी साफ रखना चाहिए. वी मस्ट also keep our sensory organs clean. We must bath every day. We must wash our hair at least once a week. बघा काय सांगितलं इथे, आपले जे सेन्सरी ऑर्गन्स आहे, पता है ना सब लोगों को, सेन्सरी ऑर्गन, 5 सेन्सरी ऑर्गन, ज्ञानेंद्रिय, ते सुद्धा क्लीन ठेवायला पाहिजे. रोज आंघोळ करायला पाहिजे आणि आठवड्यातून एकदा तरी केस धुतले पाहिजे. इफ वी डोंट कीप ourselves clean, we may contract different disease. अब हम लोगों ने अपनी बॉडी क्लीन नहीं रखी तो हम लोगों को डिफरंट डिफरंट टाइप के डिसीज हो सकते हैं. जर आपण आपली बॉडीज क्लीन नाही ठेवली तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होऊ शकतात, आजार होऊ शकतात. ओके. तो सब लोगों को समझ में आया कैसे बॉडी क्लीन रखनी है, शरीराची कशी स्वच्छता ठेवायची, सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. उसके बाद देखिए क्या दिया है, हु आर द रियली स्मार्ट वंस. तो खरे हुशार कौन ज्यादा स्मार्ट है, देखते चले. एवरी वन ब्रशेज देयर टीथ इन द मॉर्निंग, बट द स्मार्टेस्ट पीपल, दे ब्रश देयर टीथ बिफोर दे गो टू बेड एव्हरी सिंगल नाईट टू. बघा, सकाळी झोपून उठल्यावर तर सगळेच दात घासतात, पण झोपायच्या आधी जे आठवणीने दात घासून तोंड धुतात ते खरे हुशार. एव्हरीवन वॉशेस देअर हँड्स आफ्टर अ मील अँड द स्मार्टेस्ट, दे वॉश देअर हँड्स विदाउट फेल बिफोर द मील टू. आता जेवायच्या नंतर, जेवल्यानंतर सगळे हात धुतात, पण जेवायच्या आधी जे आठवणीने हात धुतात ते खरे हुशार, ते जास्त स्मार्ट. ओके. तो यहाँ पे क्या बोला है, सुबह उठ के सब लोग ब्रश करते हैं, पर रात को सोने से पहले जो ब्रश करता है वो ज्यादा स्मार्ट है. ओके. और खाना खाने के बाद सब भी उठकर हाथ धोते हैं, पर खाना खाने से पहले जो हाथ धोता है उसको स्मार्ट कहते हैं. ओके. तर सगळ्यांना कळाला लेसन, इथेच लेसन कंप्लीट झालेला आहे. पर्ली टीथ अँड हेल्दी बॉडी. सगळ्यांना लेसन कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. So what we learn, what we have learned,
तर बघा इथे आपल्याला येल्लो बॉक्स मध्ये काय दिलं, आपण काय काय शिकलो बघा. द टीथ वेन द टीथ वी गेट वेन वी आर स्मॉल आर कॉल्ड मिल्क टीथ. दे स्टार्ट फॉलिंग ऍट 7 and 8 years ऑफ द एज. लहानपणी जे दात येतात त्याला आपण काय बोलतात, दुधाचे दात बोलतात. आणि ते 7 आणि 8 वर्षाचे झालो आपण तर तेव्हा ते पडतात. देन वी गेट अ न्यू टीथ वन्स अगेन, दिस आर कॉल्ड परमनंट टीथ. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा न्यू दात येतात त्याला बोलतात परमनंट टीथ. If the permanent teeth fall, we do not get new teeth in their place. So we must take care our teeth. एकदा हे परमनंट टीथ पडले तर आपल्याला परत टीथ येत नाही, तर म्हणून आपण आपल्या टीथची काळजी घेतली पाहिजे. If our teeth are dirty, foul substances go to in our stomach, we can fall ill. तर आपले जर दात खराब असतील, अस्वच्छ असतील, तर ती जी घाण आहे ती पोटात जाते, त्याच्यामुळे आपल्या पोटाचे विकार होतात, पोटाचे आजार होतात, आपण आजारी पडतो. वी मस्ट वॉश अवर हँड्स बिफोर इट. जेवायच्या आधी आपण आपले हात धुवायला पाहिजे. वी मस्ट कीप अवर हेअर, नेल्स, सेन्स ऑर्गन्स अँड एंटायर बॉडी क्लीन. आणि आपण आपल्या केसाची, नखांची, सेन्सरी ऑर्गनची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. समजलं सगळ्यांना? हे पॉइंट्स आपण आज लेसन मध्ये शिकलो. ओके, चला आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. बघा इथे काय क्वेश्चन विचारलंय. फर्स्ट, what's the solution? Your friend has a toothache. He is not telling anyone because he is afraid of this dentist. But it is necessary him for him to go to the dentist. बघा, तुमच्या मित्राचा एक दात दात दुखतोय, पण तो कोणाला सांगत नाही, कारण त्याला जो डेंटिस्ट आहे, दाताचा डॉक्टर, त्याच्याकडे जायला भीती वाटते. ओके, मग त्यांनी त्याला डॉक्टरांकडे पाठवायला पाहिजे का, गरजेचं आहे का? हो. क्या सोल्यूशन होगा इस पर? पाठवायला पाहिजे का त्याला डॉक्टरांकडे? कोण सांगणार मला? चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा ज्याला आन्सर येतंय. ओके स्पर सांग. पाठवायला पाहिजे. येस, व्हेरी गुड. तर पाठवायला पाहिजे. माइक ऑफ करा. नेक्स्ट, थिंक अँड टेल. विच इज द बेस्ट वे टू ब्रश युअर टीथ अँड वाय? दात स्वच्छ करण्याची सगळ्यात चांगली पद्धत कोणती आणि का? कोण सांगणार मला? विच इज द बेस्ट वे टू ब्रश युअर टीथ अँड वाय? दात स्वच्छ करायची सगळ्यात चांगली पद्धत कुठली आहे आणि का आहे ती? चला, ज्याला येतं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. ओके, आर्या सांग. त्याला दररोज सकाळी उठून ब्रश करायला लागेल. ओके, तर हा, माइक ऑफ करा. तर बघा, त्याची सगळ्यात बेस्ट वे ब्रश करायला लागेल, पण कुठली चांगली पद्धत आहे ब्रश करायची ते विचारलंय. ब्रश तर करायचंच आहे, पण कुठली पद्धतीने करायचं इथे बघा तुम्हाला सांगितलंय ना. युझिंग, बघा इथे दिलंय तुम्हाला, युझिंग ब्रश अँड टूथपेस्ट वी कॅन क्लीन द गॅप्स बिटवीन द टीथ प्रॉपरली. तर आपले जी पद्धत, कुठली दात स्वच्छ करण्याची कुठली पद्धत आहे? चांगली ब्रश आणि टूथपेस्ट यूज करून. का? त्याच्याने काय होतं, जे दातामधले गॅप्स आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे क्लीन होतात. Beside the foam of the toothpaste helps the particles stuck between the teeth to come loose and get washed away. आणि जो त्या टूथपेस्टचं जे काय होतं, फेस होतं, त्याच्याने काय होतं, आपल्या दातामध्ये अडकलेले जे सगळे कण असतात ते बाहेर इझिली बाहेर निघतात. म्हणून
टूथपेस्ट आणि ब्रश वाली जी मेथड आहे ती सगळ्यात बेस्ट आहे सांगितलं. ओके, नेक्स्ट. वाय शुड वी नॉट अलाउस टू ग्रो नेल्स टू ग्रो? नखे का वाढू देऊ नयेत? चला, कोण सांगणार मला? ओके, गार्गी सांग. कारण की नकातली जी घाण असते ती जेवताना आपल्या तोंडात जाते. येस, आणि पोटात गेल्यानंतर पोटात गेल्यानंतर आपल्याला आजार होतात. येस. तर देखील तर काय सांगितलं इथे, जर तुम्ही नेल्स ग्रो केले तर तुमच्या नेल्स मध्ये जी घाण जाऊन अडकते. ओके, आणि ती घाण तुम्ही जेवताना तुमच्या फूड सोबत ती पोटामध्ये जाते आणि पोटामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पोटाचे आजार होतात. ओके, नेक्स्ट. वाय मस्ट वी वॉश द ग्रेप्स वी बाय फ्रॉम मार्केट बिफोर इटिंग देम? तर आपण बघा, बाजारात आणलेली द्राक्ष धुवून खाण्याचीच का गरज आहे? कारण सगळ्यांना माहितीये. कोण सांगणार? चला, बाजारातून आणलेली जी द्राक्ष आहे ते धुवून का खातो आपण? चलिए आर्या, बताइए आप. हम लोगों ने बाहर से ग्रेप्स लाए मार्केट से, तो वो वॉश करके क्यों खाना चाहिए? ओके तन्वी, तू सांग. तन्वी, माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस. हा, तर सांग बाळा, बाजारातून आणलेली जी द्राक्ष आहेत मार्केट मधून, ती धुवून खायची का गरज असते? कारण तर त्याच्यावर खूप घाण असते म्हणून. यस, कारण मार्केटमध्ये जे आजूबाजूचे सगळे जर्म्स आहेत वगैरे त्याच्यावर असतात म्हणून. ओके, नेक्स्ट बघा. इट इज मोर इम्पॉर्टंट टू ब्रश युअर टीथ बिफोर गोइंग टू बेड ॲट नाईट दॅन द ब्रश देम इन द मॉर्निंग. वाय इज दॅट सो? बघा, सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे का जास्त महत्वाचे? त्याचे कारण काय? चला, कोण सांगणार मला? चला, कोण सांगणार? सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री घासण्यापूर्वी का महत्वाचे? ओके, कनिष्क सांग. कनिष्क. वर अन्न आपल्या दातात राहतात. ओके, व्हेरी गुड. तर बघा, का रात्री ब्रश करणं गरजेचं आहे? कारण जेवल्यानंतर जे काही आपण फूड खातो, जे काही अन्न खातो, त्याचे पार्टिकल्स असतात ते दातामध्ये अडकून राहतात. जर ते दातामध्ये रात्रभर अडकून राहिले तर दात खराब होऊ शकतात, दात किडू शकतात, कुजू शकतात. म्हणून आपल्याला रात्री ब्रश करणे महत्वाचे आहे. ओके, तो देखिए यहाँ पे उसका आंसर दिया हुआ है. देखिए यहाँ पे आंसर दिया हुआ है. देखिए, because of rotting particles
In the mouth, our teeth decay. Slowly the teeth become lost, and in the end, they fall. Okay. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? रात्री ब्रश केलं पाहिजे. ओके. नेक्स्ट. चला, फिलिंग द ब्लँक्स कोण सांगणार मला? चला. डॅश अँड डॅश स्टार्ट फॉलिंग ॲट द स्टेज ऑफ 7 or 8. चला, कोण सांगणार? डॅश डॅश स्टार्ट फॉलिंग ॲट द एज ऑफ 7 or 8. डॅश डॅश 7व्या आणि 8व्या वर्षी पडतात. चला, सगळ्यांनी आंसर सांगायचे. स्नेहा, चलिए बताइए क्या आंसर होगा उसका? क्या आंसर? क्या 7 और 8 एज में क्या गिरते हैं? चलिए बताइए. ओके, माइक ऑफ. हाँ, टूथ पर उनके नाम क्या होते? कौन से टूथ होते? ओके, कनिक सांग. मिल्क टीथ. मिल्क टीथ. व्हेरी गुड. तर आन्सर आहे मिल्क टीथ. नेक्स्ट. इफ rotting dash and dash remain in the mouth, they cause teeth to fall. काय येणार? कुजलेले डॅश तोंडात राहिले तर त्याचा परिणाम होऊन दात पडतात. इफ rotting dash remain in the mouth, they cause teeth to fall. काय सांगणार? कोणाला येतं आन्सर? ओके, स्पर्श सांग. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. फूड प्रिलिक. फूड पार्टिकल्स असेल बाळा. बदला. हा, फूड पार्टिकल्स. ओके. सॉरी टीचर. हा, फूड पार्टिकल. पार्टिकल्स. ओके. जर फूडचे पार्टिकल, रॉटिंग ऑफ पार्टिकल, फूडचे पार्टिकल जर कुजले तर काय होतं? आपले दात पडतात. ओके. नेक्स्ट. इफ वी यूज ब्रश और डॅश वी कॅन क्लीन द गॅप्स बिटवीन अवर टीथ प्रॉपरली. तर बघा, कोण सांगणार मला? ब्रश आणि काय वापरलं तर आपले जे दातातल्या फट्या आहेत त्या क्लीन होतील? चला, इझी क्वेश्चन आहे, सगळेजण रोज. ओके, गार्गी सांग. पेस्ट. पेस्ट, टूथपेस्ट. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट. वी मस्ट क्लीन अवर डॅश अँड गम्स while brushing our teeth. तर दात घासताना आपण डॅश आणि हिरड्यांची स्वच्छ कराव्यात. काय काय आपण स्वच्छ करायला पाहिजे दात घासताना? कोण सांगणार? गम्स आणि बघा इथे काय काय स्वच्छ करायला पाहिजे दात घासताना? चला, कोण सांगणार? गम अँड. ओके, रिद्धी सांग. टीथ. टीथ करतो आपण दात घासतानाच. दात तर आपण स्वच्छ करतोय, अजून काय स्वच्छ करायचंय? हिरड्या पण करायच्या
अजून काय करायचंय? जम्स. हा जम्स. नो नो रॉंग आहे. कनिक्स तू सांग. काय क्लीन करायला पाहिजे कनिक्स? काय काय क्लीन करायला पाहिजे आपण दात घासताना? गम्स आणि ओके स्पर्श सांग. टंग. येस व्हेरी गुड. बघा काय करायला पाहिजे? हिरड्यात गम्स आणि टंग. बघा इथे दिलंय. बघा वी मस्ट ऑल्सो क्लीन अवर गम्स अँड टंग. तर टंग सुद्धा आपण काय करायला पाहिजे? स्वच्छ करायला. जीभ सुद्धा स्वच्छ करायला पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय? वी मस्ट कीप अवर 5 डॅश क्लीन. आपले जे 5 काय आहेत ते क्लीन ठेवायला पाहिजे. कोण सांगणार मला? चला कनिक सांग आता. 5 आपले काय आहेत ते आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे. फायू काय आहेत? चला कोण सांगणार? स्पर्श सांग. सेन्सरी ऑर्गन्स. व्हेरी गुड. तर आपले जे 5 सेन्सरी ऑर्गन आहे आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन, ते सगळे आपण काय ठेवायला पाहिजे? क्लीन ठेवायला पाहिजे. ओके. कळालं सगळ्यांना लेसन? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लेसन सगळ्यांना कळालं का? पर्ली टीथ अँड हेल्दी बॉडी. ओके. तर होमवर्क मध्ये सगळ्यांना क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. एक्सरसाइज पूर्ण तुम्हाला लिहायची आहे. ओके. आणि सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट करायचंय. ओके. नाहीतर तुम्हाला मी बघितले खूप जणांचे पेपर आता मी चेक केले. काही जणांनी आन्सरच नीट लिहिलेले नाहीयेत. म्हणून जे काही रोजचे रोज तुम्ही होमवर्क केला तर तुम्हाला कळेल कसं आन्सर लिहायचंय. ओके. तर सगळ्यांनी होमवर्क करायचा आहे. ओके. चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. ओके. बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय बाय. बाय. चला सगळ्यांनी क्लास लेफ्ट करा पटकन. बाय.